आजची ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे आणि ही कथा आपल्याला कोकणात राहणाऱ्या श्री अभिषेक खरात यांनी पाठवली आहे। ही घटना त्यांच्याच काकांच्या बाबतीत 22 वर्षांपूर्वी घडली होती, पण जोपर्यंत त्यांचे काका जिवंत होते तोपर्यंत या घटनेची वाच्यता कुठेच करायची नाही अशी त्यांनी त्यांच्या घरच्यांना सक्त ताकीदच दिली होती। पण मागच्याच वर्षी अभिषेक यांच्या काकांचे निधन झाले। गेली 22 वर्षे त्यांनी या घटनेची वाच्यता कुठेच आणि कधीच केली नाही, म्हणूनच त्यांच्या मनावरचे ओझे कमी करण्यासाठी त्यांनी ही घटना आपल्याला पाठवली आहे आणि तीच घटना मी आज तुमच्या समोर एका कथेच्या रूपात सादर करीत आहे। ही घटना 22 वर्षांपूर्वी घडली होती। कोकणातीलच रत्नागिरी या शहरातील एका छोट्या गावामध्ये श्री अभिषेक यांचे काका सरपंच होते। त्यांच्या काकांचे नाव साहेबराव होते। अख्ख्या पंचक्रोशीत ते अतिशय प्रामाणिक आणि दानी म्हणून प्रसिद्ध होते। त्यांच्या गावातल्या गरजू लोकांनाच काय, आजूबाजूच्या गावातील लोकांनाही ते मदत करायला मागे पुढे पाहत नसत। एके दिवशी रात्रीचा मुसळधार पाऊस पडत होता। आकाशात विजा कडकडत होत्या। मध्यरात्र उलटून गेली होती। गावातले सर्वजण झोपेमध्ये असताना अचानक 1-1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचे दार कोणतरी ठोकू लागले। दार ठोकण्याच्या आवाजामुळे त्यांच्या घरातले सर्वजण जागे झाले। अर्थातच त्या आवाजामुळे अभिषेक यांचे काका साहेबरावही जागे झाले होते। एवढ्या मध्यरात्री कोण बरे आले असावे या विचाराने त्यांच्या घरातील सर्वजण घाबरले। त्या सर्वांना मग शांत करत साहेबराव त्यांना म्हणाले, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी बघतो कोण आहे ते, असे म्हणून ते उठले आणि मग त्यांनी लगेचच घराचा दरवाजा उघडला। तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण त्यांच्या घराच्या बाहेर गावातली 4-5 अशी मुख्य माणसे जमा झाली होती। एवढ्या रात्रीत त्यांना बघून साहेबरावांनाही आश्चर्य वाटले, कारण त्यामध्ये गावचे पाटीलही होते। त्यांच्या चेहऱ्यावरून ते अतिशय घाबरलेले वाटत होते। त्यानंतर पाटील साहेबरावांना म्हणाले, आपल्या गावच्या सावकारांचा अचानक मृत्यू झालाय। ते ऐकूनच सरपंचांना धक्काच बसला, कारण संध्याकाळीच ते त्यांना भेटले होते, तेव्हा ते त्यांच्याशी चांगले बोलतही होते। त्यानंतर ते त्यांना म्हणाले, पण तुम्ही एवढे घाबरलेले का आहात? त्यावर पाटील त्यांना म्हणाले, सरपंच, सावकारांच्या मृत्यूचा आम्हालाही धक्का बसलाय, पण त्याच्यामुळे आम्ही घाबरलेले नाही आहोत। तर सावकारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शरीर अचानक सडू लागले आहे, म्हणूनच आम्ही फार घाबरलेले आहोत। ते ऐकूनच साहेबरावांना फार मोठा धक्का बसला आणि तेही अतिशय घाबरले, कारण गेल्या 1 महिन्यापासून त्यांच्या आजूबाजूच्या गावामध्ये अशाच विचित्र घटना घडत होत्या। लोकांचा अचानक मृत्यू व्हायचा आणि त्याच्या मृत्यूनंतर काही वेळातच त्या मृत झालेल्या व्यक्तीचे शरीर सडू लागायचे आणि काही तासातच त्या व्यक्तीचे संपूर्ण शरीर सडून जायचे। डॉक्टरांनाही त्या मेलेल्या व्यक्तीचा मृत्यू अचानक कसा झालाय, तसेच त्याचे प्रेतही अवघ्या काही मिनिटात कसे सडू लागते यामागचे कारणच कळत नव्हते। त्यामुळे आजूबाजूच्या गावात अशा बऱ्याच घटना घडल्यामुळे प्रत्येक वेळी अशा घटनांची पोलीस केस व्हायची आणि मग पोलीस ते प्रेत घेऊन जायचे आणि पोस्टमॉर्टमला पाठवायचे। पण अर्थातच पोस्टमॉर्टममध्येही काहीच निष्पन्न व्हायचे नाही की त्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे आणि त्यांची प्रेते काही वेळातच का सडत आहेत। मग अशा बऱ्याच घटना झाल्यानंतर पोलीस मग त्या गावातल्या लोकांना गावाच्या बाहेर जाण्यास मज्जाव करायचे, म्हणजेच बंदी घालायचे। तसेच या घटनेची वाच्यता कुठेच करायची नाही असे मग पोलीस त्या गावातल्या लोकांना सांगायचे। त्यामुळे अशा भयानक घटना घडत असून सुद्धा सर्व गावातले गावकरी गप्प होते। पण या घटनांमुळे अर्थातच गावातल्या राहणाऱ्या लोकांचे खूप आर्थिक नुकसान मात्र होत होते। म्हणूनच गावचे पाटील आणि गावचे लोक अतिशय घाबरलेले वाटत होते आणि जो रोग या आजूबाजूच्या गावामध्ये पसरला आहे, बहुतेक त्या रोगाचा आपल्याही गावामध्ये शिरकाव झाला आहे असे त्यांना वाटत होते। पण आजपर्यंत त्यांच्या गावामध्ये अशी घटना कधीच घडली नव्हती। पण ती घटना आज घडल्यामुळे ते सर्वजण आता चिंताग्रस्त झाले आणि घाबरलेही, कारण त्यांना माहिती होते की आपण जास्त काळ हे प्रेत गावामध्ये ठेवले तर इतर गावांसारखीच आपल्या गावाचीही अवस्था होईल। म्हणजे आपल्या गावातीलही सर्व लोक इतर गावांप्रमाणेच या रोगाची लागण होऊन मृत्युमुखी पडतील। त्यानंतर साहेबरावांनी एका गावकऱ्याला बोलवले आणि त्याला सांगितले की सर्व गावातल्या लोकांना जाऊन सांग की थोडे दिवस कोणीही घराच्या बाहेर अजिबात पडायचे नाही। त्यानंतर साहेबरावांनी त्यांच्या घरच्या लोकांना सांगितले, काही झाले तरी चालेल, पण घराच्या बाहेर अजिबात पडायचे नाही।
तुम्ही थोडे दिवस घरामध्येच थांबा. आणि त्यानंतर मग साहेबरावांनी स्वतःची छत्री घेतली आणि मग त्या गावकऱ्यांपैकी दोघांना सांगितले की गावच्या सर्व लोकांना तुम्ही चावडीवरती यायला सांगा. गावातला प्रत्येकजण तिथे हजर असला पाहिजे आणि सर्व लोकांना ताबडतोब यायला सांगा. आता वेळ दवडून काहीच उपयोग नाही, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. त्यांनी असे सांगितल्यानंतर ते दोघे गावकरी तिथून लगेच निघून गेले आणि मग साहेबराव पाटलांसोबत चावडीवरती आले आणि मग बाकीच्या लोकांची वाट बघू लागले. अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण गाव त्या चावडीवरती गोळा झाला. नंतर साहेबराव सर्व गावकऱ्यांना म्हणाले, आपल्या गावातीलच प्रसिद्ध सावकार धनंजय शेठ यांचा अचानक मृत्यू झाला आहे. ते ऐकून गावकऱ्यांनाही धक्का बसला. पण त्यानंतर ते गावकऱ्यांना म्हणाले, इतर वाईट बातमी आहेच, पण त्याहूनही वाईट बातमी म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच त्यांचे शरीर सडायला सुरुवात झाली आहे. जसे तुम्ही आजूबाजूच्या गावामध्ये ऐकले आहे की त्याही गावामध्ये कुठल्या तरी रोगामुळे लोकांचा अचानक मृत्यू झाले आहेत आणि त्यांचे प्रेत मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटातच सडू लागते. तेव्हा या रोगामुळे आपल्या गावातील आणखी लोक मृत्युमुखी पडू नये म्हणून ते पुढे काही बोलणार एवढ्यात धनंजय शेठ यांचा मुलगाही तिथे आला. त्याला बघून सरपंच म्हणाले, हे बघा, आम्ही सर्व गावकरी तुमच्या दुःखामध्ये सामील आहोत, पण मला आता गावच्या लोकांचाही विचार करावा लागेल. म्हणूनच त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे संकट येऊ नये म्हणून माझी तुला विनंती आहे की तुझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार हे आपल्याला आत्ताच्या आत्ताच करावे लागतील. आणखीन वेळ दवडून काहीच उपयोग नाही, नाहीतर हा रोग संपूर्ण गावामध्ये पसरेल आणि अनेक लोक मृत्युमुखी पडतील. ते ऐकून मग सावकारांचा मुलगाही त्यांना म्हणाला, सरपंच, मला माहिती आहे तुम्ही योग्य तेच करता आहात आणि तुम्ही योग्य निर्णय घेतला आहात. आमचाही या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा आहे, कारण हा प्रश्न एकट्या माझ्या कुटुंबाचा नाही आहे, तर संपूर्ण गावाचा प्रश्न आहे. त्यामुळे मीही या गोष्टीला तयार आहे. ते ऐकून साहेबरावांना बरे वाटले. त्यानंतर साहेबराव गावकऱ्यांना म्हणाले की लवकरात लवकर सावकारांचे प्रेत स्मशानात घेऊन या, तोपर्यंत आम्ही बाकी सर्व व्यवस्था करतो. त्यानंतर अर्धे गावकरी साहेबरावांबरोबर स्मशानामध्ये पोहोचतात. काही वेळानंतर सावकारांचे प्रेत स्मशानामध्ये आणले जाते. पण प्रेत आणल्यानंतर मात्र लोकांची हळूच कुजबूज सुरू होते. काही गावकरी म्हणत असतात की हा रोग नाही आहे, तर कोणीतरी आपल्या गावच्या देवाला नाराज केले, म्हणूनच त्याने आपल्या गावाला आणि इतर गावांनाही हा शाप दिला आहे आणि त्याच्यामुळेच हे सर्व काही घडत आहे. हा कुठलाही रोग नाही आहे. तर काही गावकरी म्हणत होते की हे काम कुठल्याही देवाचे नाही आहे, तर हे काम सैतानाचे आहे. त्यानेच बाकीच्या गावामधल्या लोकांना ठार मारली आहे आणि आता त्याने आपल्या गावामध्ये प्रवेश केला आहे. अशी सर्व गावकरी तिथे चर्चा करत होते. मुसळधार पाऊस असून सुद्धा सर्व गावकरी त्या स्मशानात आता आले होते. सर्व गावकरी आता घाबरले होते, कारण इतर गावामध्ये असलेले संकट आता त्यांच्या गावामध्ये आले होते. सावकारांचे प्रेत आल्यानंतर आणि सर्व तयारी झाल्यानंतर गावकरी प्रेतावर लाकडे ठेवण्यासाठी लाकडे शोधू लागले. तेव्हा स्मशानात काम करणारा माणूस घाबरतच त्यांना म्हणाला, अहो, सर्व लाकडे संपली आहेत, तुम्हाला एकही लाकूड मिळणार नाही आणि थोडीफार जी लाकडे उरली आहेत ती पावसामुळे ओली झाली आहेत. ते ऐकून गावकऱ्यांना आणि सरपंचांनी आश्चर्य वाटत होते. ते ऐकून गावकरी आता चर्चा करू लागले की बहुतेक हेही सैतानाचेच काम आहे आणि त्याच्यामुळेच सर्व गावांमध्ये या विचित्र घटना घडत आहेत. त्यांचे बोलणे साहेबरावांनी ऐकले आणि त्यानंतर ते गावकऱ्यांना म्हणाले, हे बघा, तुम्ही फालतू गोष्टींवरती विश्वास ठेवू नका, असलं काहीही नाही आहे आणि उगाचच नको त्या अफवा पसरवू नका, नाहीतर लोक आणखीनच घाबरतील. त्यानंतर साहेबराव त्या स्मशानात काम करणाऱ्या माणसाला म्हणाले, स्मशानातली लाकडं संपली आहेत ते ठीक आहे, पण स्मशानापासून काही अंतरावरती एक झोपडी आहे आणि ती झोपडी संपूर्ण लाकडाने भरलेली आहे. तेव्हा आपण असं करूया, त्या झोपडीमधून काही लाकडे आणूया. असे म्हणून त्यांनी त्यांच्यावर काही लोकांना यायला सांगितले. त्यानंतर 4-5 लोकांबरोबर साहेबराव त्या झोपडीजवळ पोहोचले आणि त्यानंतर मग त्यांनी ती झोपडी उघडली. त्या झोपडीतील सर्व लाकडे सुकी होती. त्यानंतर साहेबराव एक एक लाकूड त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांकडे देत गेले. लाकूड घेतल्यानंतर प्रत्येकजण स्मशाना दिशेने जात होते. आता शेवटी एकटेच साहेबराव तिथे उरले होते. पण साहेबरावांना हे माहिती नव्हते, म्हणून त्यांनी आपल्या हातात लाकूड घेतले आणि ते देण्यासाठी ते पाठी वळले असता त्यांना धक्काच बसला, कारण त्यांच्या पाठी कोणीच नव्हते. त्यांच्यावर असलेले सर्वजण स्मशानाच्या दिशेने निघून गेले होते. त्यानंतर त्यांनी विचार केला, बहुतेक लोक मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे स्मशानामध्ये गेले असावे, म्हणूनच तेही एकटेच स्मशाना दिशेने चालू लागले. काही अंतरच त्यांनी पार केले होते. थोड्याच अंतरात जोरात वीज कडकडली
आणि विजेच्या प्रकाशात त्यांनी समोर जे दृश्य बघितले ते पाहून त्यांची बोबडीच वाहिली. कारण त्यांच्यापासून काही अंतरावरच एक विचित्र असा माणूस उभा होता. तो माणूस सामान्य मात्र वाटत नव्हता, कारण त्या माणसाची उंची सामान्य माणसापेक्षा बरीच मोठी होती. म्हणजेच तो माणूस 10-12 फूट उंच होता. त्याचे शरीरही सामान्य माणसासारखे वाटत नव्हते. त्याच्या खांद्यावरती काळे घोंगडे होते. त्याने डोक्याला विचित्र असा फेटा बांधला होता आणि त्याच्या हातामध्ये एक घुंगूर लावलेली एक काठी होती आणि त्याचे डोळे अतिशय लाल होते आणि तो रागारागानेच साहेबराव यांच्याकडे बघत होता. त्याला बघूनच साहेबरावांच्या अंगावरती काटा आला आणि ते अतिशय घाबरले. त्यानंतर पुन्हा एकदा भीत कडकडली. हे आश्चर्य म्हणजे मगाशी तो लांबवर उभा असलेला माणूस क्षणात त्यांच्या अतिशय जवळ आला. ते बघून साहेबराव अतिशय घाबरले. भीतीने त्यांची आता दातखिळीच बसली होती. त्याच्या तोंडातून शब्दच निघत नव्हता. त्यांचे शरीरही आता सुन्न झाले होते. मनात असून सुद्धा आपले हातपाय हलवू शकत नव्हते. त्यानंतर पुन्हा एकदा कडकडली की आता त्या माणसाला अतिशय स्पष्टपणे बघू शकत होते. त्या माणसाचे डोळे लाल भडक होते. त्याचा चेहरा अतिशय भयानक होता. त्याचे संपूर्ण शरीर पिळदार आणि काळे कुट्ट होते. हातभर लांब अशा त्याच्या मिशा होत्या आणि तो रागारागाने साहेबराव यांच्याकडेच बघत होता. भर पावसातही त्यांना दरदरून घाम फुटला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या शरीरातले सर्व बळ एकवटले. त्यांचे सुंदर झालेले शरीर हालचाल करू लागले आणि मग ते स्मशान दिशेने धावू लागले. ते धावत असताना सतत पाठी वळून बघत होते किंवा त्यांना तोच माणूस त्यांच्या पाठीवर धावत असलेला दिसला. ते बघून ते आणखीनच घाबरले. ते जीवाच्या आकांताने आता धावत होते. अखेर ते कसेबसे स्मशानामध्ये पोचले. स्मशानामध्ये पोचल्यानंतर त्यांनी पाठीवरून बघितले तर त्याला धक्काच बसला, कारण त्यांच्या पाठी कोणीच नव्हते. ते बघून त्यांना आश्चर्य वाटले. त्यानंतर मग त्यांनी स्वतःला सावरले आणि त्यांच्या बाबतीत घडलेला प्रकार कोणालाच सांगायचा नाही असे त्यांनी ठरवले. त्यानंतर सावकारांच्या शरीरावरती योग्यरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. ते झाल्यानंतर साहेबराव गावकऱ्यांना म्हणाले, हे बघा, याची वाच्यता तुम्ही कुठेच करायची नाही, कारण पोलिसांना या घटनेबद्दल कळले तर बाकीच्या गावांसारखीच आपल्या गावावरही बंदी येऊ शकते आणि मग आपल्या कोणालाहीच गावाच्या बाहेर जाता येणार नाही. मग आपल्या गावातलेही सर्व धंदे बंद होतील. इतर गावांसारखीच उपासमारीची पायी येईल. तेव्हा कृपा करून या घटनेची वाच्यता तुम्ही कुठेच करू नका. अर्थातच ते सर्व गावकऱ्यांनाही पडले. त्यानंतर सर्व गावकरी आपापल्या घरी गेले. मग साहेबरावही आपल्या घरी आले. ते आता अतिशय थकले होते, त्यामुळे ते लगेच गाढ झोपून गेले. त्यानंतर जेव्हा ते उठले तेव्हा दुपार झाली होती आणि रात्रीची घटना ते साफ विसरून गेले होते. आणि मग दुसरा दिवस उजाडला. पण दुसऱ्या दिवसापासूनच साहेबरावांचे वागणे अतिशय बदलले. ते विचित्र प्रकारे वागू लागले. साहेबराव हे मुळातच शाकाहारी होते. त्यांच्या उभ्या घराण्यात कोणी मांस मच्छीला स्पर्श देखील केला नव्हता. असे असून सुद्धा ते घरातल्यांना सांगू लागले की मला मटण मच्छी खायला पाहिजे, तसेच मला भरपूर अशी प्यायला दारू पाहिजे. त्यांच्या उभ्या घराण्यात कोणीही मांसाहाराबरोबर दारूला स्पर्श देखील केला नव्हता. त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकून त्यांच्या घरातल्यांनाही आश्चर्य वाटले. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांना काहीच आणून दिले नाही. पण आपले घरचे आपल्याला दारू आणि मटण मच्छी आणून देत नाही असे बघून साहेबराव अतिशय चिडले. त्यांचा राग अनावर झाला आणि मग त्यांच्या समोर जे येईल त्याला ते मारू लागले आणि मग घरातल्यांना काढेरड्या शिव्या देऊ लागले. त्यानंतर रात्र झाली. रात्रीचे सर्वजण झोपले असताना अचानक त्यांच्या पत्नीला जाग आली. तेव्हा तिला त्यांच्या गोठ्यातून कसला तरी आवाज येऊ लागला. तो आवाज अतिशय विचित्र होता. तो आवाज कसला हे बघण्यासाठी जेव्हा ती घराच्या पाठी गेली तेव्हा तिला धक्काच बसला आणि तिची बोबडीच वळली. कारण गोठ्याच्या बाजूला असलेल्या खोऱ्याड्यातून चक्क एक कोंबडे काढून साहेबराव ते कोंबडे चावून चावून खात होते. त्या कोंबड्याचे रक्त त्यांच्या तोंडाला लागले होते आणि ते कोंबडे जीवाच्या आकांताने जोर जोरात ओरडत होते. आता घरातले बाकीचेही जण तिथे आले. समोरचे दृश्य बघून घरातले सर्वजण अतिशय घाबरले होते. साहेबराव यांचे वडीलही ते दृश्य बघून अतिशय घाबरले आणि मग ते घाबरून घरामध्ये आले. त्यांना आता कळले होते की साहेबरावांच्या बाबतीत काहीतरी विचित्र आणि भयानक घडले आहे आणि म्हणूनच ते असे करत असावेत. याची कल्पना आता साहेबरावांच्या वडिलांना आली होती. म्हणून त्यांनी घरच्यांनाही या घटनेची वाच्यता कुठेच करायला सांगितली नाही आणि त्यानंतर मग ते घरात येऊन झोपले. थोड्या वेळाने सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर साहेबरावांचे वडील जेव्हा त्यांच्या खोलीमध्ये गेले तेव्हा त्यांनी बघितले तर साहेबराव चक्क झोपले होते. पण त्यांनी साहेबरावांच्या खोलीमध्ये प्रवेश करताच त्यांना कसला तरी विचित्र असा वास येऊ लागला. त्यांनी बघितले तर तो घाणेरडा आणि केळस वास साहेबरावांच्या शरीरातूनच येत होता. त्यामुळे आता त्यांची खात्रीच पटली
की साहेबरावांच्या शरीरावरती कुठल्या तरी अमानवीय शक्तीने आता कब्जा केलाय. म्हणून त्यांनी लगेचच वेळ न दवडता त्यांच्याच गावात राहणाऱ्या मांत्रिकाला बोलावले. तो मांत्रिक गावाजवळ असलेल्या स्मशानामध्येच राहत होता. त्यानंतर लगेचच तो मांत्रिक त्यांच्या घरी आला. पण जेव्हा त्यांनी घरात शिरण्यासाठी पाऊल उचलले तेव्हा अचानक त्याच्या नाकालाही तो विचित्र असा वास आला. त्या वासानेच त्या मांत्रिकाला कळले की खरोखरच कुठल्या तरी अमानवीय शक्तीने या घरामध्ये आता प्रवेश केलाय. तो मांत्रिक घराच्या बाहेरूनच ओरडला, कोण आहेस तू? बाहेर ये, बाहेर ये. मला माहिती आहे तू या घरामध्ये प्रवेश केला आहेस, तेव्हा लगेच बाहेर ये, नाहीतर. तो आवाज ऐकून साहेबराव लगेच उठले आणि मग खोलीतून धावतच घराच्या दरवाजाजवळ आले आणि मग मांत्रिकाला बघून म्हणाले, हे बघ, तू ताबडतोब इकडून निघून जा. तुझे इथे काहीच काम नाहीये. हे झाड माझं आहे. तू इथून गेलाच नाहीस तर तुझ्या नरडीचा मी घोट घेईन. साहेबरावांचे बोलणे ऐकून तो मांत्रिक अतिशय चिडला आणि मग त्याने झोळीतून स्मशानाची राख बाहेर काढली आणि मग आपल्या मुठीमध्ये घेतली आणि मग तोंडाने काही तो मंत्र म्हणू लागला. त्यानंतर साहेबरावांसमोर त्याने आपली मूठ उघडली. त्यानंतर जेव्हा त्याने मूठ उघडली त्यानंतर त्या मुठीकडे बघून अचानक साहेबरावांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ते भीतीने थरथर कापू लागले. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला आणि मग साहेबराव हळूहळू पाठी फिरू लागले. मग तो मांत्रिक हळूहळू घरामध्ये शिरला. जसजसा तो मांत्रिक त्यांच्या जवळ येत होता तसतसे साहेबराव हळूहळू पाठी जात होते. पण तोंडाने ते घाणेरड्या शब्दात त्या मांत्रिकाला आणि घरच्यांनाही शिवाय देत होते. ते जोर जोरात ओढत होते. त्यानंतर मग ते धावतच आपल्या खोलीमध्ये गेले. इतक्यात तो मांत्रिक त्यांच्या जवळ आला आणि मग त्याने ती संपूर्ण राख त्यांच्या शरीराला लावली. त्या स्मशानातल्या राखेने त्यांचे हातपाय बांधले होते. त्यामुळे साहेबराव स्वतःच्या शरीराची हालचाल करू शकत नव्हते. फक्त ते तोंडाने बोलू शकत होते. त्यानंतर तो मांत्रिक जोरात ओरडला. घरच्यांना म्हणाला, हे बघा, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. ताबडतोब यांचे हातपाय या खाटीला बांधून टाका, नाहीतर हे आपल्या सर्वांचा जीव घेतील. घरच्यांनीही त्या मांत्रिकाचे म्हणणे लगेचच ऐकले आणि मग साहेबरावांचे हातपाय बांधून टाकले. साहेबराव आता अतिशय विचित्र वागत होते. ते जोर जोरात भिंतीवरती आपले डोके आपटत होते. तसे ते तोंडातून घाणेरड्या घाणेरड्या शिव्या देत होते. जसा तो मांत्रिक तोंडाने आपले मंत्र म्हणत होता तसे साहेबराव आणखीनच हिंसक होत होते. काही वेळाने तर ते आणखीनच हिंसक झाले आणि मग त्यांनी आपल्या हाताला बांधलेली रशी अचानक तोडून टाकली आणि लगेचच त्या मांत्रिकाची मान पकडली आणि मग त्याची मान ते जोर जोराने दाबू लागले. त्यामुळे अर्थातच तो मांत्रिक जीवाच्या आकांताने जोर जोरात ओरडू लागला. तो मांत्रिकही आता अर्धमेला झाला होता. एवढ्यात त्या मांत्रिकाने कशीबशी आपली सर्व शक्ती एकवटली आणि मग तोंडाने कुठेतरी मंत्र म्हणून पुन्हा आपल्या जोळीतील राख साहेबरावांच्या कपाळाला लावली. ती राख साहेबरावांच्या कपाळाला लावता क्षणी साहेबराव अचानक धाडकन खाली पडले. साहेबराव जमिनीवरती निश्चित पडलेले बघून त्यांच्या घरचे अतिशय घाबरले. तेव्हा तो मांत्रिक त्यांना म्हणाला, हे बघा, घाबरू नका. साहेबराव जिवंत आहेत. ते फक्त बेशुद्ध पडले आहेत. पण एक मत तुम्हाला सांगतो की साहेबरावांच्या शरीरावरती कुठल्याही आत्म्याने किंवा वाईट शक्तीने कब्जा केलेला नाहीये, तर त्यांच्या शरीरावरती एका दैवी शक्तीने कब्जा केला आहे आणि ती दैवी शक्ती त्यांच्यावर अतिशय नाराज आहे. बहुतेक साहेबरावांच्या हातून नकळत काहीतरी वाईट घडले आहे. म्हणजेच साहेबरावांनी नकळत त्या दैवी शक्तीचा अपमान केला आहे. म्हणूनच त्या शक्तीने साहेबरावांची अशी अवस्था केली आहे. एखादी वाईट शक्ती असती तर मी तिला पळवून लावले असते किंवा तिला नष्टही केले असते. पण ही दैवी शक्ती आहे. तिला मी त्यांच्या शरीरातून काढू शकत नाही, कारण तेवढी शक्ती माझ्याकडे नाहीये. यासाठी तुम्हाला माझ्या गुरुजींकडे जावे लागेल. 4 दिवसानंतर अमावास्या आहे. अमावास्येच्या रात्रीच माझे गुरु तुम्हाला स्मशानामध्ये भेटतील, तेही मध्यरात्रीनंतर. किंवा 4 दिवसानंतर मध्यरात्री तुम्ही साहेबरावांना घेऊन स्मशानामध्ये या. तिथेच तुम्हाला माझे गुरु भेटतील आणि तेच यांना बरे करू शकतील. असे म्हणून तो मांत्रिक तिथून निघून गेला. त्यानंतर 4 दिवसानंतर मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे साहेबरावांच्या घरच्यांनी मध्यरात्री त्यांना स्मशानामध्ये नेले. स्मशानामध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र स्मशानामधले शांत असलेले ते वातावरण अचानक बदलले. तिथली कुत्री आणि मांजरे जोरजोरात ओरडू लागले. त्यानंतर साहेबरावांच्या घरच्यांनी बघितले तर एका चितेजवळ एक अघोरी साधू बसला होता आणि तो तिथेच बसून त्या जळत असलेल्या प्रेताचे मांस खात होता. ते दृश्य बघून अर्थातच साहेबरावांचे घरचे अतिशय घाबरले. पुढ्यात अचानक त्या अघोरी साधूने वळून साहेबरावांकडे बघितले
त्या अघोरी साधूची साहेबरावांची नजरानजर होताच साहेबरावांचे वागणेही अचानक बदलले. मगातपासून शांत असलेले साहेबराव अचानक हिंसक बनले. ते जोर जोरात ओरडू लागले आणि तोंडाने शिव्या देऊ लागले. तसेच जमिनीवरती जोर जोरात डोके आपटू लागले. त्यांनी जमिनीवरती डोके आपटून आपले डोके रक्तबंबाळ केले होते, तरी पण त्यांना काहीच वेदना होत नव्हत्या. त्यानंतर तो अघोरी साधू साहेबरावांच्या घरच्यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला, हे बघा, मला माहिती आहे तुम्ही इथे कशासाठी आला आहात. याला माझ्या समोर बसवा. त्यांच्या घरच्यांनी त्या अघोरी साधूने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या समोर बसवले. मग त्या अघोरी साधूने साहेबरावांच्या डोक्यावरती आपला अंगठा ठेवला. तेव्हा मगातपासून जोर जोरात ओरडणारे आणि सर्वांना शिव्या देणारे साहेबराव अचानक शांत झाले. त्यानंतर त्या अघोरी साधूंनी आपले डोळे बंद केले आणि मग 5 मिनिटे त्या स्मशानात भयान शांतता पसरली. मग 5 मिनिटांनी त्या अघोरी साधूंनी आपले डोळे उघडले आणि मग तो साहेबरावांच्या घरच्यांना म्हणाला, हे बघा, याच्या शरीरात कुठल्याही वाईट शक्तीने कब्जा केलेला नाहीये, तर याच्या शरीरावरती चक्क देवचाराने कब्जा केला आहे. आणि तो देवचार आता याला घेतल्याशिवाय अजिबात जाणार नाही. तो याला नेण्यासाठी तुमच्या घरात आला आहे. ते ऐकून साहेबरावांची बायको रडू लागली आणि मग ती त्यांना विनंती करू लागली, बाबा बाबा, काही करून तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचवा, माझ्या नवऱ्याला वाचवा. आजपर्यंत त्यांनी कुठलेही वाईट काम केले नाही, तरी असे का. ते ऐकून तो अघोरी साधू तिला म्हणाला, हे बघा, देवचार ही एक दैवी शक्ती आहे. देवचार हा आपल्या अख्ख्या गावाचे रक्षण करतो, म्हणजेच वाईट शक्तीपासून आपल्याला वाचवतो आणि अडल्या नडलेल्यांनाही मदत करतो. तसेच जर कोणी वाईट कर्म करत असेल तर त्याला तो 2दा सावध करतो की हे चुकीचे आहे. तरी पण तो माणूस ऐकला नाही आणि त्याने 3ऱ्यांदा ती चूक केली तर मात्र तो त्याला भयंकर शिक्षा देतो. आणि तीच चूक ज्या नवऱ्याने केली आहे. 1 महिन्यापूर्वी तुमचे आणि इतर गावे मिळून गावच्या बाहेर जत्रा भरली होती. ती जत्रा बरोबर 3 दिवस चालली. या जत्रेमध्ये तुझा नवरा आणि त्याच्याबरोबर त्या 4 गावचे सरपंचही होते. ते 4 सरपंच तुझ्या नवऱ्याचे मित्रही होते. जत्रा संपल्यानंतर मध्यरात्री परतत असताना तुझा नवरा आणि बाकीचे 4 सरपंच एका झाडाखाली बसले. त्या सर्वांना भूक लागली होती. त्यातील एकाने स्वतःबरोबर मच्छी आणि मटण आणले होते. त्याचबरोबर दारूही आणली होती. त्यांनी तुझ्या नवऱ्याला खाण्याचा आग्रही केला, पण तुझ्या नवऱ्याने तेव्हा नकार दिला. पण त्यानंतर ते चौघे ते खायला सुरुवात करणार एवढ्यात डोक्यावर फेटा असलेला, खांद्यावरती घोंगडी असलेला धनगर आला. त्या धनगराच्या हातात एक काठी होती आणि तो त्यांना म्हणाला, हे बघा, ही जागा पवित्र आहे. इथे तुम्ही असलं काहीच करू नका. मी इथून ताबडतोब निघून जा, नाहीतर परिणाम वाईट होतील. पण तुझ्या नवऱ्याने म्हणजेच साहेबरावाने आणि बाकीच्या गावच्या सरपंचांनी त्या धनगराची टिंगल उडवली आणि ते त्याला म्हणाले, तू कोण आम्हाला सांगणारा काय करायचं आणि काय नाही. आम्ही इथेच बसून खाणार. तुला काय करायचं असेल ते कर. त्यांनी असे म्हटल्यानंतर तो धनगर तिथून निघून गेला. त्यानंतर त्या 4 सरपंचांनी त्या जेवणावरती मनसोक्त ताव मारला आणि मग ते भरपूर असे दारू प्यायले. ते तुझ्या नवऱ्यालाही खायला आणि दारू प्यायला आग्रह करत होते, पण तुझ्या नवऱ्याने त्याला साफ नकार दिला. पण त्यानंतर ते सर्वजण आपापल्या घरी गेले. पण जाताना त्यांनी ठरवले की दुसऱ्या दिवशी आपण याच ठिकाणी जेवण करायचे आणि मनसोक्त दारू प्यायची. आणि झालेही तसेच. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा त्याच ठिकाणी जमले आणि ते पुन्हा खायला सुरुवात करणार एवढ्यात पुन्हा तो धनगर तिथे आला आणि तो त्यांना म्हणाला, हे बघा, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, ही जागा अतिशय पवित्र आहे. या जागेवरती असले खाण्याचे प्रकार तुम्ही करू नका, नाहीतर याचे भयंकर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. मी शेवटचं तुम्हाला सांगतो की तुम्ही असं अजिबात करू नका, नाहीतर तुम्हालाच काय, पण तुमच्यामुळे तुमच्या गावातल्या लोकांनाही याची भयंकर शिक्षा भोगावी लागेल. पण त्या सरपंचांनी आणि साहेबरावांनी त्याचे बोलणे अजिबात ऐकले नाही. उलट त्या धनगराचे बोलणे ऐकून ते सर्वजण अतिशय चिडले आणि त्याला म्हणाले, बऱ्या बोलल्याने तू इथून निघून जा, नाहीतर तुझे हातपाय तोडून टाकू. असे बोलल्यानंतर मात्र मग तो धनगर शांतपणे तिथून निघून गेला. आणि तो तिथून निघून गेल्यानंतर मात्र त्या सरपंचांनी पुन्हा बळी मटणावरती ताव मारला आणि मग पुन्हा मनसोक्त ते दारू प्यायले आणि त्यानंतर मग ते आपापल्या घरी गेले. आता जत्रेचा 3रा दिवस होता. 3ऱ्या दिवशी रात्री नेहमीप्रमाणे ते त्याच झाडाखाली जमले, पण यावेळी मात्र त्यांना तो धनगर कुठेच दिसला नाही.
आणि मग त्यांनी पुन्हा वडे मटणावरती मनसोक्त असा ताव मारला आणि मग पुन्हा ते मनसोक्त अशी दारू प्यायले. नंतर त्यांना वाटले की तो बहुतेक आपल्याला घाबरला असावा म्हणून तो आज आला नसावा असा त्यांनी विचार केला. त्यानंतर ते आपापल्या घरी गेले. पण त्यांना हे माहीत नव्हते की तो धनगर नसून चक्क देवचार होता आणि त्या देवचाराचाच त्या 5 जणांनी अपमान केला होता. देवचाराने त्यांना 2दा सावध केले होते, पण तरीही त्यांनी तिसऱ्यांदा तीच चूक पुन्हा केली आणि याची शिक्षा त्या 4 गावच्या सरपंचांना तसेच त्यांच्या गावातल्या लोकांनाही मिळाली. त्यांच्याच या कृत्यामुळे त्या 4 गावातले लोक आज मृत्युमुखी पडत आहेत. त्या मृत्यूचे कारणही कळत नाहीये. तसेच मृत्यू झाल्यानंतर त्यांची शरीरे आपोआप सडत आहेत. हे सर्व देवचारांच केले आहे. त्यानंतर साहेबरावांची बायको त्या अघोरी साधूंना म्हणाली, पण बाबा, यामध्ये माझ्या नवऱ्याची काय चूक होती? त्याने तर काहीच वाईट केले नाही. तेव्हा ते अघोरी साधू साहेबरावांच्या बायकोला म्हणाले, जरी तुझ्या नवऱ्याने वडे मटण खाल्ले नव्हते आणि तो दारू प्यायला नव्हता तरीही तो त्या चौघांच्या मध्ये सामील होता. त्याने त्यांना ते करण्यास विरोध केला नाही आणि देवचाराचीही त्याने टिंगल केली, त्याचा अपमान केला. हीच त्याची चूक होती. म्हणून तुझ्या नवऱ्याला त्याच्या चुकीची शिक्षा आज मिळाली आहे. तुझ्या नवऱ्याची चूक एवढीच होती की तुझ्या नवऱ्याने त्या 4 सरपंचांना ते वाईट काम करण्यास थांबवले नाही. याउलट तो त्यांच्यामध्येच सामील झाला. म्हणूनच देवचाराने तुझ्या नवऱ्याला ठार मारले नाही, फक्त त्याच्या शरीराचा कब्जा घेतला. पण जरी तो त्याला ठार मारणार नसला तरी तो आता कायम स्वरूपी त्याच्याच शरीरामध्ये राहणार आणि या सर्वांना त्रास देत राहणार. हे ऐकून मग साहेबरावांची बायको तिचे रडू लागली आणि रडत रडत ती म्हणाली, बाबा, मला कळले की माझ्या नवऱ्याने फार मोठी चूक केली आहे, पण त्यांच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा त्यांना देऊ नका, त्यांचा जीव वाचवा. ते ऐकून ते अघोरी साधू त्यांना म्हणाले, हे बघ पोरी, तू काहीच काळजी करू नकोस. ही माझी सर्व शक्ती पणाला लावीन आणि तुझ्या नवऱ्याला वाचवीन. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की मी जरी तुझ्या नवऱ्याचे प्राण वाचवले तरी तुझ्या नवऱ्याच्या प्राणाच्या बदल्यात त्याच्याकडची एक गोष्ट जी काहीही असू शकेल ती गोष्ट देवचाराला कायमची अर्पण करावी लागेल. हे जर तुला मान्य असेल तरच मी तुझ्या नवऱ्याला यातून वाचवेन. पण जर तुझा नवरा यातून वाचला आणि जर पुन्हा त्याने चूक केली तर पुढच्या वेळी मात्र त्याला कोणीच वाचवू शकणार नाही, हेही लक्षात ठेव. तेव्हा साहेबरावांची पत्नी त्या अघोरी साधूला म्हणाली, बाबा, तुम्ही काही करा, पण माझ्या नवऱ्याचे प्राण वाचवा. बाकीच्या गोष्टींपेक्षा माझ्या नवऱ्याचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. ते ऐकल्यानंतर अघोरी साधू तिला म्हणाले, ठीक आहे. असे म्हणून त्यांनी तिथे जळत असलेल्या चितेची राख उचलली आणि आपल्या हातामध्ये घेतली आणि मग तोंडाने ते मंत्र म्हणू लागले. त्याचबरोबर त्यांच्या जवळ असलेला एक नारळ उचलला आणि मग तो नारळ साहेबरावांच्या डोक्यावरून 3 वेळा फिरवला. त्यानंतर मग ते हात जोडून साहेबरावांना म्हणाले, देवा, तू आमचं रक्षण करता आहेस. तू नेहमीच आम्हाला वाईट शक्तींपासून वाचवलेस. यावेळी आमच्यावरती कृपा कर. या पोराच्या हातून फार मोठी चूक झाली आहे. त्याला क्षमा कर, त्याला क्षमा कर. हे खरं आहे की त्याने तुझा अपमान केलाय, पण तरी तू मोठ्या मनाने त्या पोराला क्षमा कर. मी तुला वचन देतो की ज्या जागी त्या सर्वांनी हे वाईट कृत्य केले आहे ती जागा पवित्र करून तिथे हा साहेबराव तुझे एक छोटे मंदिर बांधेल. तसेच त्याने केलेल्या या कृत्याची शिक्षा म्हणून त्याच्याजवळ असलेली कोणतीही गोष्ट तू त्याच्याकडून घे. तो स्वखुशीने तुला ती द्यायला तयार आहे. असे म्हणून त्यांनी तो त्यांच्याजवळ असलेला नारळ साहेबरावांच्या डोक्याभोवती बरोबर 5 वेळा फिरवला आणि त्यानंतर तो नारळ साहेबरावांच्या वडिलांच्या हातात दिला आणि त्यानंतर मग ते साहेबरावांच्या वडिलांना म्हणाले, लवकरात लवकर जा, लवकरात लवकर हा नारळ घेऊन जा आणि जंगलामध्ये दूरवर हा नारळ अशा ठिकाणी काढा जिथे या नारळाला कोणाचाही स्पर्श अजिबात होणार नाही. आणि हा नारळ ज्या ठिकाणी काढला आहे ती जागा अजिबात कोणालाच सांगू नका. जा, निघा आता. त्यानंतर साहेबरावांचे वडील धावतच तिथून निघाले आणि काही वेळाने तो नारळ काढून परत आले. तेव्हा साहेबरावांच्या वडिलांनी स्मशानामध्ये पाऊल ठेवले तेव्हा अचानक साहेबरावांचे शरीर धाडकन जमिनीवरती पडले. हे बघून त्यांच्या घरचे सर्वजण घाबरले. तेव्हा ते अघोरी साधू त्यांना म्हणाले, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो फक्त बेशुद्ध आहे. काही वेळाने तो शुद्धीवर येईल. त्याला शुद्धीवर आल्यानंतर काहीच आठवणार नाही आणि तुम्ही त्याला या घटनेबद्दल काहीच सांगू नका. जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत या घटनेची वाच्यता त्याच्यासमोर अजिबात करू नका. आणि या घटनेचं जर त्याला पुन्हा स्मरण झाले तर मात्र पुन्हा तो देवचार त्याच्या शरीराचा कब्जा करू शकतो. गावच्या वेशीवर एक भले मोठे पिंपळाचे झाड आहे. त्या जागेवरच या चौघांनी ते वाईट कृत्य केले होते. म्हणूनच ती जागा गोमूत्राने पवित्र करा आणि मग त्या जागेवरच
देवचाराचे एक छोटे देऊळ बांधा आणि दररोज नित्यनियमाने साहेबरावांकडूनच त्या देवचाराची पूजा करून घ्या, म्हणजे तो देवचार सदैव यांच्यावरती प्रसन्न राहील. आता जा, तुम्ही याला घेऊन जा. त्यानंतर साहेबरावांच्या घरच्यांनी साहेबरावांना घरी नेले. मग साहेबरावांच्या वडिलांनी त्या अघोरी साधूंनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ती जागा गोमूत्राने पवित्र केली आणि मग लगेचच त्या जागेवरती एक छोटेसे देवचाराचे देऊळ बनले आणि मग नित्यनियमाने साहेबरावांना त्याची पूजा करायला सांगितले. आता साहेबरावांचे वागणे अतिशय बदलले होते. ते अतिशय शांत झाले होते. असे 2 दिवस निघून गेले. पण तिसऱ्या दिवशी मात्र साहेबरावांच्या बाबतीत एक विचित्र आणि भयानक घटना घडली. ती म्हणजे तिसऱ्या दिवसापासूनच साहेबरावांची वाचाच गेली. जणू काही त्या देवचाराने त्यांच्या कृतीची शिक्षा म्हणून त्यांची वाचा त्यांच्याकडून हिरावून घेतली होती. अर्थातच त्यांच्या घरच्यांनाही धक्का बसला, पण साहेबरावांचा जीव वाचला हे महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्याला सावरले आणि मग तेही साहेबरावांना धीर देण्याचा प्रयत्न करू लागले. काही दिवसानंतर साहेबरावांची प्रकृती पुन्हा पहिल्याप्रमाणे ठणठणीत झाली आणि मग ते पुन्हा पहिल्यासारखेच एखाद्या सामान्य माणसासारखे वागू लागले. त्यानंतर अभिषेक यांनी सांगितले की त्यांचे काका म्हणजेच साहेबराव अखंडपणे गेली 22 वर्षे देवचाराची न चुकता पूजा करत असे. ऊन असो, पाऊस असो का वादळ असो, गेली 22 वर्ष त्यांनी हा त्यांचा नित्यक्रम कधीच सोडला नाही. तसेच या घटनेनंतर त्यांच्या गावात पुन्हा कोणत्याही माणसाचा आकस्मिकरित्या मृत्यू झाला नाही. तसेच कोणाचेही शरीर लगेच सडले नाही. साहेबराव गेल्यानंतर आता सर्व 5 गावचे सरपंच त्या देवचाराच्या देवळाजवळ दररोज रात्रीची पूजा करतात आणि मनोभावे त्यांना नैवेद्य अर्पण करतात. त्या जागेचे पावित्र्य आता 5ही गावचे गावकरी जपतात. त्या घटनेपासून ते आज तागायत त्या 5 गावामध्ये कोणत्याही व्यक्तीचा आकस्मिकरित्या मृत्यू झाला नाही किंवा कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे प्रेत सडले नाही. एके दिवशी बराच वेळ झाला तरी साहेबराव घरी परत आले नाही. म्हणून जेव्हा त्यांच्या घरातले सर्वजण त्या देवचाराच्या देवळाजवळ पोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण त्या देवचाराच्या देवळातच साहेबरावांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर अभिषेक सांगतात की गेली 22 वर्षे मीच काय, पण आमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीने या घटनेची वाच्यता कुठेच आणि कधीच केली नाही. पण काकांच्या मृत्यूनंतर मला ही घटना तुम्हाला सांगावीशी वाटली आणि ही घटना तुम्हाला सांगितल्यामुळे माझ्या मनावाचे दडपण मात्र आता दूर झाले आहे. गेली 22 वर्ष मी या दडपणाखाली जगत होतो, पण आता मात्र माझ्या मनाला शांती लाभली आहे. जगात तुम्ही कुठलीही वाईट गोष्ट करत असाल तर ती गोष्ट करण्याआधी एखादी चांगली शक्ती तुम्हाला नेहमी सावध करण्याचा प्रयत्न करत असते, हे लक्षात ठेवा. देवचाराचेही अगदी तसेच आहे. प्रामुख्याने कोकणातील गावामध्ये आढळणारा देवचार प्रत्येक गावातल्या वेशीचे रक्षण करत असतो. रस्ता चुकलेल्या, हल्ल्या नडलेल्या लोकांना तो मार्ग दाखवून त्यांना मदतही करत असतो. पण त्याच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट केली तर मात्र त्या व्यक्तीला तो त्याची भयंकर शिक्षा देतो. पण ती शिक्षा देण्याच्या आधी तो 2दा त्याला सावध करतो आणि तिसऱ्यांदा पण त्याच व्यक्तीने पुन्हा तीच चूक केली तर मात्र त्या व्यक्तीला तो भयंकर शिक्षा देतो. याचा कोकणातील आजपर्यंत अनेक लोकांना अनुभव आला आहे.